परंतु एक गोष्ट आहे की लहानपणापासून, आणि मीच नाही, महाराष्ट्रातले आपण सगळे गाणी ऐकत असतो आणि थोडेफार सगळ्यांचेच कान तयार होतात. त्याच्यामुळे ताण नाही घेता आली तरी कानामध्ये एक ते सारखं संगीत गुंजत असल्यामुळे आवडीनिवडी बरोबर नेमक्या बनायला लागतात. आणि असे जे संगीताचे संस्कार झाले त्यात संगीताबरोबर भक्तीचा, देशभक्तीचाही संस्कार देणारं हे मंगेशकरांचं संगीत आहे, सगळ्यांचंच. असं म्हणतात की बोलायला उभं राहिलं की कोरड पडते, पण ते फार चांगले बोलतात सगळे. आता एक उदाहरण झालेलंच आहे समोर. त्यांचंही भाषण होतं, त्याच्यात त्यांनी म्हटलं की ही स्वरांची साधना साधी गोष्ट नाही आहे. मनुष्य हा षड्जापासून सुरू करतो आणि एक एक सूर साधतो, तेव्हा तो आपल्या आध्यात्मिक उन्नतीची एक एक पायरी चढत असतो आणि निषादापर्यंत तो पोचतो, तेव्हा तो मुक्तीच्या दरवाजापाशी येऊन उभा राहतो.